नमस्कार. मी डॉक्टर अनंत मडके महेकर. आपल्या केव्ही डायलॉग्सच्या 15व्या सेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण या केव्ही डायलॉग्सचा जो काही वल्लाचा जो काही मराठीमध्ये दर मंगळवारी आणि शुक्रवारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण हा एक संवाद म्हणून एक विशिष्ट प्रोग्राम चालू केलेला आहे. तर आज आपण 15व्या शेती संवाद या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाची आज सुरुवात करत आहोत. तर आज तत्पूर्वी आपण खेती वल्ला किंवा केव्ही डायलॉग्स काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती करू. तर खेती वल्ला हा एक कनेक्टिंग फार्मर्स टू ड्रीम्स हा एक प्रॉडक्ट आहे हलदारी कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडचा आणि हलदारी खेतीवाला फाउंडेशन यांचा, जे बँगलोर आणि हैदराबाद लोकेशन वरून पूर्ण त्यांचं कार्य पाहतात. नेक्स्ट स्लाइड. तर हा जो काही खेतीवाला ग्रुप आहे यांच्याद्वारे ऍग्रिकल्चर मध्ये शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवले जातात, ज्यामुळं शेतकरी हा बेनिफिटेड होतो किंवा शेतकऱ्याला याच्यामुळे बराचसा फायदा मिळतो. तर आता कशा पद्धतीनं यांचं कार्यपद्धती आहे, तर यांचे खेती वल्लाच्या वेगवेगळ्या उपक्रम आहेत. यामध्ये मग खेती केंद्र असेल, खेती पुरस्कार असेल, खेती समित असेल, खेती कोश असेल, केव्ही डायलॉग्स असेल, वल्ला असेल, खेती कल्याण आणि खेती कॉर्नर. तर अशा या विविध उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची जी काही मदत किंवा टेक्नॉलॉजीची माहिती पुरवण्याचं कार्य, या सर्व गोष्टींचे कार्य या शेतकऱ्यांसाठी केलं जातं. नेक्स्ट स्लाइड. यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं खेती कॉर्नर आहे, तर खेती कॉर्नर मध्ये एक शेतकऱ्यांना प्लॅटफॉर्म दिला जातो की ज्या ठिकाणी शेतकरी हा डायरेक्टली त्याचे प्रॉडक्ट कंझ्युमरला म्हणजे ग्राहकाला विकेल, ज्यामध्ये मिडल मॅन राहणार नाही. यामुळं शेतकऱ्याचं काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट्स होतो. नंतर खेती पुरस्कार आहे, तर खेती पुरस्कार वेगवेगळे जे काही पीपल्स असतात, व्यक्ती असतात, जे ऍग्रिकल्चर मध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात आणि ऍग्रिकल्चरला प्रमोट करून एक चांगलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. तर अशा व्यक्तींना एक खेती पुरस्कार ही दिला जातो केव्ही खेतीवालाद्वारे. नंतर खेती समित आहे, यामध्ये वेगवेगळे जे काही मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्या ऍग्रिकल्चर प्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व असतात आणि ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मध्ये, तर यांची हायलाइट्स या खेती समितीमध्ये म्हणजे त्यांना हायलाइट केलं जातं. त्यांना खेती केंद्र जे आहे ही एक चांगली नवीन कल्पना आहे, ज्यामध्ये यांचं ध्येय असं आहे, जरी हे महाराष्ट्रामध्ये याच्यामधलं फक्त केव्ही डायलॉग्स सध्या सुरू आहे, परंतु बाकीच्याही सुविधा हळूहळू खेती वल्लाद्वारे महाराष्ट्रामध्ये पण सुरू होऊ शकतात. यामध्ये खेती केंद्र ही एक चांगली कल्पना आहे, ज्यामध्ये तालुका लेवलला त्यांचं एक मार्गदर्शन केंद्र राहील आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्लस जे काही मॉडर्न इक्विपमेंट असतात, वेगवेगळे औषधं असतात, जे काही लेटेस्ट नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, हीच टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना पुरवण्याचं कार्य या खेती केंद्राद्वारे केलं जातं. नंतर आणखीन जर पाहायचं झालं तर केव्ही डायलॉग्स, आता आपण जे आहेत हे केव्ही डायलॉग्स मध्ये आहोत. तर केव्ही डायलॉग्स मध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या दिवशी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. आता आपण मराठीमध्ये जर पाहिलं जातं, आपण त्याला शेती संवाद म्हणतो. त्याच पद्धतीनं हिंदीमध्ये, तेलुगूमध्ये, गुजराती अशा वेगवेगळ्या, तमिळनाडू त्यांच्या तमिली लँग्वेज मध्ये, वेगवेगळ्या भाषेमध्ये यांचे दर वीकली एक दोन सेशन होत असतात. आणि या सेशन मध्ये आपण काय करत असतो, तर मार्गदर्शन करण्यासाठी आपण वक्ते बोलवत असतो, ज्यांना त्या विषयाबद्दल सखोल ज्ञान असतं आणि ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. तर ही एक चांगली कल्पना आहे जी शेतकऱ्यांच्या कामी येते. आणि खेती कोश मध्ये आपण काय करतो, जे काही स्मॉल लँड होल्डर असतील, ज्यांच्याकडे कमी जमीन आहे, स्मॉल फार्मर्स आहेत, विथ नो लँड कॅन प्रॅक्टिस फार्मिंग इनेबलिंग इन्कम, म्हणजे त्यांना आपण हेल्प करायचं काम या ठिकाणी केलं जातं. तसंच यांचं यांचं खेतीवरला एक ॲग्री न्यूज म्हणून एक आहे, ज्यामध्ये विविध भाषेमध्ये मासिकं काढले जातात आणि मासिकाद्वारे काय केलं जातं, तर शेतकऱ्यांना, तर यांचं सध्या इंग्रजीमध्ये मासिक सुरू आहे, ॲग्री न्यूज सुरू आहे. तर आता काही दिवसामध्ये लवकरच मराठीमध्ये पण आणि
हिंदीमध्ये आणि तेलुगूमध्ये पण आणायचं लवकरच यांचं प्लॅनिंग आहे. तर अशा पद्धतीनं आपण विविध उपक्रम पाहिले, तर यातला सर्वात चांगला उपक्रम म्हणजे आपण त्याला केवी डायलॉग्स म्हणतो, ज्यामध्ये रेग्युलर ऑनलाईन सेशन होतात. मी मगाशी सांगितलं की आपण चांगल्या एक्सपर्ट पॅनलला बोलवतो आणि त्यांच्या द्वारे आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो, ज्यामध्ये एक स्पेशल काहीतरी त्यांची स्पेशालिटी असते आणि ते आपण त्यांचा एक चांगला विषय घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो. नेक्स्ट स्लाइड. आणि आतापर्यंत जर आता आपण पाहिलं, आता मराठीचा आपला हा नेक्स्ट स्लाइड सर. मराठीमध्ये आपण 15वा सेशन पाहतोय. 15वा सेशन पाहतोय, तसं आपण आतापर्यंत 14 विविध, नेक्स्ट स्लाइड, 14 विविध विषयांवर काय केलेलं आहे, तर शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही जर इथं पाहिलं तर आता हे ही जी स्लाइड आहे, हे यांचं ग्लोबल ऍग्री कॉन्क्लेव्ह 2024 ला आहे. या ग्लोबल ऍग्री कॉन्क्लेव्ह बद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तर यामध्ये विविध विषयांवर जवळपास 720 स्पीकर आणि 720 लेक्चर कंटिन्युअस 15 दिवस विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना देण्याचं एक आयोजन येईल त्या लवकरच काही दिवसामध्ये घेण्याचे आयोजित आहे. नेक्स्ट स्लाइड, ज्याला आपण ग्लोबल ऍग्री कॉन्क्लेव्ह 2024. मी डॉक्टर अनंत मडके मोहेकर, सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, कांचनवाडी येथे कार्यरत असून आज मी या 15व्या सेशन मध्ये ऍज अ मॉडरेटर म्हणून कार्य पाहणार आहे. तर आजचे आपले जे काही वक्ते, सर्वप्रथम मी आजच्या वक्त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर धनंजय भीमराव सातपुतेजी हे सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, आदित्य ऍग्रिकल्चर कॉलेज बीड यामध्ये कार्यरत आहेत आणि यांचं डेअरी सायन्स म्हणजे पशुवैद्यकीय काय म्हणतात आपण, पशुसंवर्धन आणि दुग्ध संवर्धन यामध्ये यांचा गाढा अभ्यास आहे. आणि आज यांचा जो विषय आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, तो आहे जनावरांमधील लंपी रोगांचे लक्षणं आणि त्यांचा उपचार, ज्याला आपण ट्रीटमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ लंपी डिसीज इन एनिमल्स असं म्हणतो. आणि हा आताच काही दिवसापूर्वी हा एक मोठा रोग बऱ्याच जनावरांना लागण झाली होती आणि त्याच्यामुळे बरेचसे जनावर दगावतात. तर याबद्दल आज आपल्याला धनंजय सर पूर्ण व्यवस्थित मार्गदर्शन करतील. धनंजय सर, तुमची स्लाइड सुरू करू शकता. स्लाइड शेअर करा तुमची. तर मी आजचे वक्ते धनंजय सरांचं आजच्या सेशन मध्ये स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की शेतकऱ्यांना योग्य ते आपल्याला जे काही माहिती असेल ती द्यावी. दिसतंय सर स्लाइड. सर्वप्रथम मी खेतीवाला ग्रुप आणि टीमचं मनपूर्वक आभार मानतो की आज मला भाग 15 यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा योग आणून दिला. शेतकरी मित्रांनो, आपण जनावरांमधील लंपी रोगाची लक्षणं आणि उपचार यावरती डिस्कशन करणार आहे. लंपी रोग हा विषाणूजन्य आजार आहे. जनावरांचे या आजारामुळे आठवडी बाजार असतील किंवा शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान, शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान आहे ते या लंपी रोगामुळे झालेलं आहे. आणि हा विषाणूजन्य आजार असल्यामुळं याचा जो कंट्रोल आहे किंवा याच्यावरती जे लसीकरण आहे किंवा प्रिव्हेन्शन जे आहे ते थोडंसं अडथळ्याचं असतं. जसं आपण कोरोना बघितला की कोविड-19 2019चा जो काळ बघितला, 19, 20, 21, 22, तशाच प्रकारे याचा जो उद्रेक आहे, लंपी रोगाचा उद्रेक जो आहे तो 2020 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला किंवा विदर्भापासून झाला. याच्यामध्ये लंपी स्किन डिसीज व्हायरस, त्याला आपण LSDV असं म्हणतो. हा जो व्हायरस आहे, हा या व्हायरसची लक्षणं कुठली आहे, त्याच्यावर उपचार कुठले केले जावेत किंवा प्रतिबंधात्मक उपाय कुठले आहेत, याच्यावरती आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर लंपी स्किन डिसीज व्हायरस या लंपीमुळं जनावरांचे जे आठवडी बाजार आहेत ते बंद झाले. हा संसर्गजन्य आणि विषाणूजन्य रोग आहे. याला साथीचा रोग, पशुधनामधील साथीचा रोग सुद्धा म्हटलं जातं. आता जागतिक तापमान वाढ किंवा तापमानामधली जी आर्द्रता असेल किंवा जास्त पाऊस झाला असेल तर त्यामुळे काय होतं, हा लंपी जो रोग आहे तो जास्त फैलावतो किंवा बळावतो. आता याच्यामध्ये जर हा रोग प्रथम कोठे आढळून आला किंवा याचं मूळ जे आढळ आहे ते कुठे आहे हे जर माहित करायचं असेल तर हा जो लंपी स्किन डिसीज व्हायरस आहे, या विषाणूचं मूळ जे आहे ते आफ्रिकेत आहे. आफ्रिकेमधून जसं कोरोना चायनामधून आला तसंच ह्या जनावरांचा जो रोग आहे किंवा आजार आहे
तो आफ्रिकेमधून आला. सदर आजाराचा देशातील पहिला प्रसार ऑगस्ट 2019 मध्ये, जे भारतातलं ओरिसा राज्य आहे ह्या राज्यामध्ये झाला. त्यानंतर झारखंड असेल, पश्चिम बंगाल असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक, केरळ आणि सध्या महाराष्ट्रामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, शिरकाव झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रात लंपी या आजाराचा प्रसार प्रथमतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार्च 2020 पासून झालेला दिसून आला आहे. सध्या स्थितीत मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात गाई म्हशींमध्ये या आजाराची लक्षणे जे आहेत ते दिसून येतात. याचा प्रसार जर पाहिला आपण तर लंपी हा पशुच्या कातडीवर परिणाम करणारा एक विषाणूजन्य आजार आहे. याचा प्रसार चावणाऱ्या कीटकांपासून होत असून प्रामुख्याने गायी असतील, म्हशी असतील यामध्ये आढळून येतो. पण म्हशींपेक्षा गायीमध्ये याचा जो प्रादुर्भाव आहे तो जास्त प्रमाणात आढळून येतो, कारण म्हशींपेक्षा गायींची जी क्षमता आहे ती कमी असल्यामुळं त्या गायीमध्ये जास्त प्रादुर्भाव आढळून येतो. हा जो विषाणू आहे हा देवी गटातील कॅप्रिपॉक्स प्रवर्गातील विषाणू आहे. हा आजार उष्ण दमट वातावरणामध्ये जेव्हा चावणाऱ्या कीटकांची, उदाहरणार्थ गोचिड असतील, गोमाशी असतील, डास असतील, यांची ज्यावेळेस ती संख्या वाढेल तेव्हा याचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात दिसून येतं. या आजाराचा रोग दर 2.45% तर मृत्यू दर 1.5% आढळून आला आहे. आता याचा मृत्यू दर जरी कमी असेल 1.5%, म्हणजे हा जर आजार किंवा विषाणू संसर्ग झाला जनावरांमध्ये तर मृत्यू दर किती 1.5%, पण याचे जे परिणाम आहेत त्या जनावरांवरती ते फार जास्त आहेत. मृत्युकीचं प्रमाण जरी कमी असले तरी अधिक दुग्ध उत्पादन देणाऱ्या ज्या संकरित गायी आहेत, जसं जर्सी असेल, एचएफ असेल, यांना जर हे झालं, इन्फेक्शन झालं तर दूध उत्पादन जे आहे ते घटणार आहे. लहान वासरे यामध्ये प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. या आजारात दूध उत्पादन कमी होतं, बैलाचे काम करण्याची क्षमता जी आहे ती कमी होते, प्रजनन, त्वचा आणि एकूणच जनावरांच्या शरीर प्रकृतीवर याचा विपरीत परिणाम होत असतो. औषध खर्च वाढतो, जनावरांचे बाजार मूल्य कमी होऊन शेतकऱ्याचं जे आहे ते आर्थिक नुकसान या आजारामुळे होत असतं. आता आजार कोणत्या प्राण्यामध्ये होतो तर गोवंशीय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. शेळ्या व मेंढ्यांमध्ये हा आजार होत नाही. वासरात व संकरित गायींमध्ये या आजाराची तीव्रता जास्त असते. प्रसार मुख्यतः माशा, डास, गोचिड, चिलटे यांच्या मार्फत प्रसार होतो. बाधित जनावरांच्या स्पर्शानेही जो आहे तो प्रसार होऊ शकतो. विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते 2 आठवड्यांपर्यंत रक्तामध्ये राहतात. त्याच्यानंतर कातडी असेल, नाक, डोळे व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडल्याने चारा व पाणी दूषित होऊन प्रसार होतो. गाभण जनावरांमध्ये या आजाराची लागण झाल्यास गर्भपात होतो किंवा रोगग्रस्त वासराचा जन्म होतो. दूध पिणाऱ्या वासरांना आजारी गायीच्या दुधातून व स्तनावरून रोणातून याचा प्रसार होऊ शकतो. आता या आजाराची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत किंवा लक्षणं जे आहेत ते जनावरांच्या डोळ्यातून किंवा नाकातून पाणी येणं, पाणी स्रावणं किंवा लसिका ग्रंथ जे असतात त्यांना सूज येणं, आठवडाभर जनावरांच्या शरीरामध्ये खूप ताप असणं, त्याच्यामुळे दुग्ध उत्पादन कमी होतं. आता त्वचेवर हळूहळू 10 ते 15 मिलीमीटर किंवा 2 ते 5 सेंटीमीटर पर्यंतच्या गाठी तयार होतात. डोके, मान, पाय, मायांग, कास असेल, तोंड असेल, नाक व डोळ्यात चट्टे तयार होतात किंवा रोण तयार होतात. चारा चघळण्यासाठी जनावरांना त्रास होतो. याच्यामध्ये जर जास्तच इन्फेक्शन झालं असेल किंवा विषाणूचे जास्तच इन्फेक्शन झाले असेल तर जनावरांची दृष्टी बाधित होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. याच्यानंतर आपण पाहू शकता की बाधित जनावर जे आहेत त्यांच्या बाधित जनावरांमध्ये अशा प्रकारे ज्या शरीरावरती किंवा कातड्यावरती गाठी येतात आणि ह्या गाठींचं प्रमाण किंवा आपण त्याला लवकर अँटीबायोटिक्स वगैरे दिले नाही किंवा औषधोपचार केला नाही तर ह्या गाठीमधून रक्तस्राव देखील होतो आणि अशा प्रकारे त्या गाठी लालसर दिसतात किंवा त्याच्यामधून रक्तस्राव होतो, ज्यामुळं जनावरांची त्वचा जी आहे किंवा जनावरांचे जे
शारीरिक जडण आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. त्याच्यानंतर याचं जे रोग निदान आहे ते रोग निदान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस जे भोपाळमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये, येथे रोणाच्या किंवा रक्त चाचण्या किंवा रक्त नमुना घेऊन RT-PCR करून याचं रोग निदान केलं जातं. शेतकऱ्यांनी जर ही लक्षणं असतील किंवा जनावरांच्या अंगावरून जर हात फिरवला आणि गाठी मोठमोठ्या गाठी लागल्या तर असं समजून जायचं किंवा जनावरांचं बॉडी टेम्परेचर असेल, शरीराचं तापमान जे आहे ते वाढलेलं असेल साधारण तापमानापेक्षा, तर शेतकरी सुद्धा समजून घेऊ शकतो की आपला जनावर जे आहे ते लंपी आजाराने बाधित झालं आहे, लंपी विषाणूने बाधित झाले आहे. त्यानंतर तात्काळ शेतकऱ्याने औषधोपचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उपचार नेमके कसे करावेत किंवा कुठले उपचार केले पाहिजेत, हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यास उपचार उपलब्ध नाहीत, पण इतर गुंतागुंत होऊ नये म्हणून लक्षणांवरून आपण उपचार करणे आवश्यक आहे. जसं आपण कोरोना व्हायरस मध्ये बघितलं किंवा COVID-19 मध्ये बघितलं की त्याचे उपचार जे आहेत म्हणजे व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा विषाणूजन्य आजार असेल तर त्याचे उपचार करणं थोडस त्याच्यामध्ये अडथळा येतो. तसंच ह्या लंपी आजाराचा आहे किंवा लंपी रोगाचा आहे, यामध्ये प्रतिजैविके असतील, वेदना व ज्वरनाशक असतील, अँटीहिस्टामिनिक औषधे असतील म्हणजे सूज ओसरणारी औषधं असतील किंवा काही प्रतिकार शक्तिवर्धक जीवनसत्वे असतील जसं व्हिटॅमिन A असेल, E असेल, तसेच त्वचेवरील रोगांसाठी अँटीसेप्टिक असेल, फ्लाय रिपेलेंट स्प्रे असेल, यांचा वापर पशुवैद्यकीयच्या तज्ञ यांच्या सल्ल्याने आपण केला पाहिजे. जनावरांची प्रतिकारक शक्ती जी आहे ते वाढवण्यासाठी जीवनसत्व अ आणि E तसेच शक्तिवर्धक ब जीवनसत्व आपण त्या जनावरांना दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आजाराच्या प्रतिबंधासाठी 4 महिने वयोगट व त्यावरील सर्व निरोगी गायी म्हशींमध्ये गोट पॉक्स लस 1 मिली कातडीखाली पशुवैद्यकाकडून टोचून घ्यावी. आता पशुवैद्यक डिपार्टमेंट विभागाकडून बऱ्याच खेड्यांमध्ये किंवा शहरांमध्ये ज्या लस आहेत, लंपीच्या लस आहेत, त्या पुरवल्या जातात किंवा त्या दिल्या जातात. जसं आपण पावसाळ्यामध्ये नियोजन करतो की पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर वेगवेगळ्या जीवाणूजन्य असतील, विषाणूजन्य असतील आजार असतात जो जनावरांचे, त्याला लसीकरण केलं पाहिजे. तसंच आपण लक्ष करून लंपी या आजारासाठी काय केलं पाहिजे की लसीकरण करून घेतलं पाहिजे जनावरांना. आजारी जनावरांच्या संपर्कातील जनावरांना आयव्हरमेक्टिन नावाचं जे इंजेक्शन आहे ते दिल्यास काही प्रमाणात ह्या विषाणूला किंवा ह्या आजाराला आळा बसू शकतो. त्याच्यानंतर रोग नियंत्रणासाठी ज्या उपाययोजना आहेत याच्यामध्ये बाधित जनावरांना वेगळे करावे, तसेच निरोगी जनावरांबरोबर त्यांना चरायला सोडू नये, त्यांना स्वतंत्र गोठ्याची किंवा जागेची व्यवस्था करणं आवश्यक आहे. डास असतील, मासे असतील यांचं प्रजनन प्रभावीपणे रोखण्याकरता गोठ्यात व गोठ्याच्या भोवती असलेल्या नाल्या असतील, खाचखळगे असतील हे स्वच्छ केले पाहिजेत, नाल्या वाहत्या ठेवल्या पाहिजेत. त्याच्यानंतर कडुलिंब अर्क असेल किंवा निंबोळी तेल असेल 15 मिली अथवा करंज तेल असेल 15 मिली, हे 12 ग्रॅम साबणासोबत 1 लिटर पाण्यामध्ये याचं मिश्रण बनवायचं आणि जनावरांच्या अंगावर त्याच्या तोंड किंवा डोळ्यावर जाणार नाही एवढी काळजी घ्यायची आणि त्याच्या अंगावर आपण काय करू शकतो ते स्प्रे करू शकतो, जेणेकरून त्या जनावरांच्या अंगावरती काय होणार नाही, माशा किंवा डास हे बसणार नाही. निंबोळी अर्काची फवारणी गोठ्यात दावणीत करावी, जेणेकरून डास व माशांचे नियंत्रण होईल. पशुतज्ञांच्या सल्ल्याने गोचीडनाशकाची फवारणी करणं आवश्यक आहे पूर्ण गोठ्यामध्ये, म्हणजे जनावरांना जो ताण येतो, जसं हवा खेळती नसते गोठ्यामध्ये किंवा आपण जे डास असतील किंवा बाकीचे कीटक असतील यांचं लवकर आपण त्याचं हे करत नाही, त्याच्यामुळे काय होतं जनावरांना ताण येतो आणि हे जे इन्फेक्शन आहे लंपीचं किंवा ह्या व्हायरसचं हे जास्त वाढण्याची काय असते शक्यता असते. आता जर रोगग्रस्त जनावर मृत्यू झालं तर जनावरांचे विल्हेवाट हे शास्त्रीय पद्धतीने लावणं गरजेचं असतं. लंपी आजारामुळे एखादं जनावर जर मृत्यू पावलं आपण त्याला उघड्यावरच असं टाकू शकत नाही, त्याच्यामुळं त्या विषाणूंचा प्रसार होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे याला शास्त्रीय पद्धतीने ह्या जनावरांची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला काय करायचं की 10 फूट खोल खड्डा करून त्यात मृत जनावरास गाडून वरून चुन्याची पावडर शिंपडायची आहे आणि खड्डा व्यवस्थित बंद करायचा आहे. आता ज्या वेळेस एखाद्या गावामध्ये किंवा वस्तीमध्ये 5 किंवा 10
जनावरांपेक्षा जास्त जनावर बाधित असतील त्यावेळेस विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी शासकीय टोल फ्री क्रमांक जो आहे, मोफत क्रमांक जो आहे, शासकीय टोल फ्री क्रमांक तो आहे 1800-233-0418. आपण या क्रमांकावरती शासनाला किंवा जे पशुवैद्यकीय दवाखाने असतील किंवा त्या तालुक्यामधले दवाखाने असतील किंवा ते अधिकारी असतील यांना आपण सांगू शकतो की जर एखाद्या वस्तीमध्ये किंवा गावामध्ये 5, 10, 15, 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जनावरे बाधित झाली असतील तर आपण या टोल फ्री क्रमांकाच्या सहाय्याने आपण शासनाची मदत घेऊ शकतो, पशुसंवर्धन विभागाची मदत घेऊ शकतो. आणि जर काही लोक अशक्त असतील, बरेच लोक अशक्त असतात, याच्यामध्ये देवी रोग जो आहे, आता माणसाला सुद्धा इन्फेक्शन असे म्हणजे माणसाला इन्फेक्शन झालंय असे काही जास्त काही उदाहरणं नाहीत, पण एखादा अशक्त व्यक्ती असेल तर त्याला ते व्हायरल इन्फेक्शन किंवा लंपी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर आजच्या विषयामध्ये आपण एवढी माहिती पाहिलेली आहे. येस सर. आजच्या आपलं जे काही लंपी रोगावर लंपी लक्षणं आणि जो काही लंपी रोग आहे याच्यावर नियंत्रण कसं करायचं याबद्दल डॉक्टर धनंजय सातपुते सरांनी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण पाहताय की कशा पद्धतीनं याची लक्षणं दिसतात आणि आत्ताच हा काही दिवसापूर्वीच आलेला हा रोग आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांची जनावरही या रोगांमुळे दगावली. जसं धनंजय सरनी सांगितलं की यावर प्रॉपर काही इलाज नाहीये. यामध्ये आपल्याला जनावरांचं वेळेच जे काही लागण झालेली यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. लवकरच आपण त्याची लक्षणं ओळखणं गरजेचं आहे. त्याला दुसऱ्या जनावरांपासून सेपरेट ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तो प्रसार होणार नाही. आणि त्याला जे काही जे काही आपण म्हणतो की पोषक अन्न देणं गरजेचं आहे, ज्यामुळं जनावर काय करील तर या विषाणूंवर प्रतिकार करून त्या लंपी रोगांवर मात करेल. तर सातपुते सर, मी केवी डायलॉग्स बद्दल, शेतीवाला बद्दल आपण 15व्या शेती संवाद यासाठी मार्गदर्शक म्हणून उपलब्ध राहिलात आणि शेतकऱ्यांना माहिती दिली. जर कोण्या श्रोत्याला जर काही अडचण असेल किंवा एखाद्या या लंपी रोगाबद्दल काही प्रश्न विचारायचा असेल तर प्रश्न विचारावा. आपण चॅट बॉक्स किंवा अनम्यूट करून विचारू शकता. आज बरेचसे मला वाटतं विद्यार्थी हे आज आपलं हे सेशन ऐकतायत. तर कोणाला जर काही अडचण असेल, कोणाला जर काही, तसं सरांनी खूप व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद सर. कोणाचा प्रश्न नाहीये तर मी आपलं केवी डायलॉग्स बद्दल तर्फे मी तुमचं आभार मानतो की आपण 15व्या सेशन साठी उपलब्ध राहिलात. धन्यवाद. आणि मी हे सेशन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद सर.